नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी मी बाळूमामांचा जीवनचरित्र एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं. जीवनचरित्राचा व्हिडिओ फार विस्तृत होतोय म्हणून बाळूमामांचे जे संदेश आहेत ते काही तिथे देता आलेले नव्हते. म्हणून बाळूमामाच्या चरित्रातील त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवणारा हा दुसरा व्हिडिओ मी इथे आपल्यासमोर ठेवतो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाळूमामांनी दिलेले संदेश या ठिकाणी पाहणार आहोत. तर काय संदेश दिले ते आपण पाहूया. बाळूमामांचा पहिला संदेश मी आपल्याला यापूर्वी सांगितला की नाही मला माहीत नाही, परंतु जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, या माऊलींच्या ओवीप्रमाणे त्यांनी केवळ मानव प्राण्यांच्यावरच जीव लावा असा संदेश दिलेला नाही आहे, तर पशु प्राण्यांच्यावरती देखील तुम्ही जीव लावला पाहिजे. ते जेवले, ते झोपले तर आपण जेवल्याचं आणि आपल्याला झोप लागल्याचं समाधान आपल्याला वाटलं पाहिजे. त्यांचा आणि आपला आत्मा वेगळा नाही आहे, त्यांना देखील आपण जपलं पाहिजे, जाणलं पाहिजे असा एक संदेश पशु प्राण्यांच्या बद्दलचा मामा देतात. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडे आपण पर्यावरण रक्षणाच्या संबंधानं बोलायला लागलो आहोत. झाडे लावा, झाडे जगवा असं आपण म्हणतो. ज्या झाडाचं महत्त्व कित्येक हजार वर्षापासून आपली संस्कृती सांगत आलेली आहे, त्यातले त्यात संत तुकाराम महाराजांचा अनेक वर्षापासून तो आपण अभंग नेहमीच म्हणत असतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तशाच पद्धतीनं मामांनी देखील झाडाला सांभाळा, झाड परमेश्वर आहे अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे. काय सांगतात मामा? मामा सांगतात की झाडांना सांभाळा, झाड हेच परमेश्वर आहे. झाड म्हणजे काय आहे? परमेश्वर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे असाही संदेश बाळूमामांनी आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. बाळूमामा जो तिसरा संदेश देतात तो हा की आपलं तप असेल, आपलं पुण्य, आपलं ज्ञान आणि आपलं दान या गोष्टी मुखाने बोलू नयेत. बऱ्याच वेळेला करणी छटाकभर असते आणि बडावा मात्र मनभर आपण सांगत असतो. मामांना हे मान्य नाही आहे. मामा म्हणतात की आपण केलेलं तप असेल, आपण केलेलं पुण्य असेल, आपण मिळवलेलं ज्ञान असेल किंवा आपण दिलेलं दान असेल तर याबद्दल तोंडानं बोलू नये, म्हणजे इतरांकडं मोठेपणा या गोष्टीचा सांगू नये अशाही प्रकारचा संदेश मामा आपल्याला देताना दिसून येतात. मामा पुढे संदेश देतात की तुम्ही जे जे सत्कर्म करण्याचं ठरवाल ते ते संपूर्णपणे यशस्वी होईल. पहिल्यांदा ठरवलं तर पाहिजे आणि त्या दृष्टीनं आचरण केलं पाहिजे. तुम्ही जर तशाप्रमाणे ठरवलं आणि तसं आचरण केलं तर मामा सांगतात की तुम्ही जे जे काही सत्कर्म करण्याचं ठरवाल ते ते निश्चितपणे संपूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये. पुढे मामा काय सांगतात बघा, आयुष्यामध्ये खोटी शपथ घ्यायची नाहीये. जर तुम्ही खोटी शपथ घ्याल तर जीवनामध्ये तुम्हाला त्याचा धोका पत्करावाच लागणार आहे. आणि म्हणून शपथ घेताना खोटी घेतली जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारचा देखील संदेश मामा देताना दिसतात. मामाने जो पाचवा संदेश दिलेला आहे तो हा की मला कोठूनही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही जिथे असाल तिथे कुठूनही हाक मारा, मी तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभा आहे. हा केवढा मोठा आधार त्यांच्या संदेशाच्या माध्यमातून मामा आपल्याला देताना दिसतात. म्हणून मामा काय म्हणतात, मला कोठूनही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. पुढे मामांनी काय सांगितलं, तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येतो. मामांचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की हे भक्ता
तू माझ्याकडे यायची गरज नाहीये, मीच तुझ्याकडे येतो. काय म्हणतात मामा? हे भक्ता, तू माझ्याकडे यायची गरज नाहीये, तर मी तुझ्याकडे येतो. अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण बघतो की आज गावोगावी आपल्या भक्तांना भेटायला आपल्या आवडत्या बकऱ्यांसोबत, मेंढरांसोबत मामा येत आहेत की नाही, आपण सगळेजण पाहतो. जसा संदेश दिला तशाच पद्धतीनं मामा हे आपल्या भक्तांना भेटायला येतात. पुढे त्यांनी जो 7वा संदेश दिलेला आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. काय म्हणतात मामा बघा? अरे पैसा म्हणजे विष आहे. हे संत मंडळींनी नेहमीच सांगितलेलं आहे की धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आणि म्हणून पैसा ही विष आहे. आपल्याला जरी पैसा पाहिला की अमृता इतका आनंद वाटत असला तरी ते अमृत नाही आहे, तर ते विष आहे. हा ठीक आहे, पैसा मिळवावा, पण कसा मिळवावा? संत तुकाराम महाराज म्हणतात तसा की जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी. या पद्धतीनं मामा सांगतात की ते योग्य मार्गानं कष्ट घेऊन गरजे एवढाच मिळवावा. विष वाईटच आहे असं नाही आहे. त्याची योग्य मात्रा वापरली, योग्य ठिकाणी त्याचा उपयोग केला तर ते विष देखील माणसाला पोषकच आहे की नाही. जसं की सापाच्या विषापासूनच सापाचं इंजेक्शन बनवलं जातं. साप चावल्याच्या नंतर ते माणसाला वाचवण्याचंही काम करतं, पण केव्हा कुठं कसं वापरावं हे कळायला पाहिजे. त्याप्रमाणे पैसा विष, याचा अर्थ पैशाचं महत्त्व नाही आहे का? पैशाचं मामांनाही महत्त्व मान्य आहे, परंतु तो पैसा विष आहे जो अवैध मार्गाने कमावला जातो, नको तितका कमावला जातो आणि त्याचा फारच हव्यास बाळगला जातो, अन्यायानं मिळवला जातो. हा पैसा मात्र मामांच्या दृष्टीनं अनितीने मिळवलेला पैसा हा कसा आहे तर विषाप्रमाणे आहे. पैसा माणसाला सुखच देतो असं समजू नका. पैशामुळे सुखच मिळेल असं नाहीये. माणसांना असं वाटतं की पैसा असला म्हणजे सगळं सुखच मिळेल. पैसा माणसाला सर्व प्रकारचं सुख देईल असं नाहीये, तसं समजू नका. तो तसा खरोखर नाहीये. अति पैसा माणसाला स्वार्थी बनवतो. मामा म्हणतात अति पैशामुळे माणूस क्रूर बनतो, अहंकारी बनतो, अन्यायी आणि दुष्ट देखील बनतो अति पैसा झाला तर. म्हणून याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि असं जर पैशामुळे माणूस असा चुकीच्या मार्गाला लागायला गेला आणि लागला तर त्याचा सर्वनाश व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही आहे. आणि म्हणून तुम्ही पैशासाठी लाळ घोटू नका, अशा प्रकारचा एक संदेश मामांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यानंतरचा त्यांचा एक शेवटचा संदेश आपण पाहून थांबणार आहोत. मामा म्हणतात कोण आज मरेल, कोण उशिरा मरेल, पण जन्माला आलेल्या प्रत्येकजण मरणारच आहे. त्याचं मरण मात्र ठरलेलंच आहे. कुणी आज मरेल, कुणी उद्या मरेल, कुणी परवा मरेल, ज्याचे त्याला काही काळ दिला गेलेला आहे त्यानुसार तो मरेल, परंतु प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. मृत्यू काही चुकणार नाही आहे. ही गोष्ट आपण दर क्षणी, दर दिवशी लक्षात ठेवली पाहिजे. कोणीच अमर नाही आहे म्हणतात मामा. म्हणून येते असे तो प्रत्येकाने, आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे तोपर्यंत आपण हे आयुष्य नीती धर्मानच राहून काढलं पाहिजे. पाप किंवा पुण्य मात्र मेल्यावर आपल्याबरोबर येतं. त्याप्रमाणे पुण्यामुळं सुख आणि पापामुळं पुढे दुःख भोगावं लागतं. त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही आयुष्य आपल्याला मिळालेलं असेल तर त्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म करावीत, पापकर्म करू नयेत. कारण पापकर्म केले तर मामा म्हणतात की उद्या त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि अमर तर कोणीच होणार नाही आहे, प्रत्येकालाच मृत्यू येणार आहे. मग आपण कशासाठी अहंकार बाळगायचा, कशासाठी आपण अनितीने वागायचं, कशासाठी ना आपण चुकीचं हे जीवन भरकटत न्यायचं. तर असं न करता प्रत्येकाने काय केलं पाहिजे, नीती नियमानं आणि पुण्यकर्मानंच आपलं जीवन जगून मृत्यूनंतर देखील अमर राहण्यासाठीचा प्रयत्न आपण करावा. अशा प्रकारचे संदेश देखील मामा त्यांच्या जीवनातून आपल्याला देतात. तर असे मामांचे आणखीन बरेच संदेश आहेत, परंतु
एवढे संदेश या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवतो आणि मामांच्या या संदेशानुसार तुम्ही आणि मी वागण्याचा प्रयत्न करूयात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. बाळू मामा की जय. रामकृष्ण हरी. नमस्कार. बाळू मामांच्या चरणी पुनश्च एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात.